मला सगळ्यांनी सांगा शो कसा वाटला तुम्हाला? पाहिलं तर आमचे मित्रवर्य राहुल लोंढेजी, ठाण्यातले माझे मित्र राहुल लोंढे साहेब यांनी हा शो ठेवला होता. नेहमीच माझ्यावर त्यांचा विशेष प्रेम असतं. त्या शोला सगळे कलाकार इथं उपस्थित आहेत. मी सर्व ठाणेकरांचे म्हणजे मागच्या 14-15 दिवस ठाण्यामध्ये विवियाना मॉल किंवा अनेक जी थिएटर आहेत सगळीकडे हाऊसफुल शो चाललेत. त्या निमित्तानं ठाणेकरांचे आभार. आज 15व्या 16व्या दिवशी आपण 60 कोटींचा टप्पा पार पाडतोय. ठाण्याचे खासदार आमचे जवळचे मित्र नरेश म्हस्के साहेबांच्या मातोश्री पण शोला आलेले आहेत. धन्यवाद आई, धन्यवाद. आमचे एकदम जवळचे मित्र राहुल लोंढे साहेबांनी हा शो आयोजित केला होता तुमच्या सगळ्यांसाठी. आणि ते त्या दिवशी पण सगळं कुटुंब आणि मित्रमंडळी घेऊन त्यांनी त्या दिवशी पाहून आवडल्यानंतर पुन्हा तुमच्यासाठी हा शो ठेवला. त्यामुळे 2-2, 3-3 वेळा त्यांनी हे केलेलं आहे. राहुलजी खूप खूप धन्यवाद. सिनेमातले एक कलाकार आलेत, मोहन जोशी सर पण आले होते, पण त्यांना जरा तब्येतीमुळं खूप त्रास झाला आणि ते मग गेलेत पुढं. ओके, तर देवेंद्र गायकवाड, तुम्ही यांचा सीन पाहिला असेल आता. हा होऊन गेला नाही, होऊन गेला, कारण हा सीन आलाय म्हणजे यांचा होऊन गेला बरोबर. आणि आल्या संगी पायगुडे, स्नेहल तरडे. कोणी सांगेल का या आधी कोण होत्या कुठल्या सिनेमात? धर्मवीर मध्ये काय होत्या त्या? बिरजे वहिनी, बरोबर का? आता इथं त्या संगी पायगुडे आहेत. सगळ्या महाराष्ट्रात त्यांचं खूप कौतुक चाललंय. आपल्या सिनेमाचंही चाललंय. देऊळबंदच्या नावावर नवनवीन रेकॉर्ड येत आहेत. देऊळबंदचे निर्माते कैलास वाणी इथं आलेले आहेत. वाणी साहेबांनी आता पिक्चर आज 60 कोटी आपण बहुधा क्रॉस केला. 60 कोटीच्या पुढे गेलो. हे मोठं रेकॉर्ड आहे. पण वाणी साहेबांचा मोठेपणा असा की त्यांनी या सिनेमातून जो प्रॉफिट होणार आहे तो सगळाचा सगळा प्रॉफिट आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलींच्या शिक्षणासाठी देऊन टाकला. त्यामुळं सगळ्यात जास्त कौतुक वाणी साहेबांचं आहे. आणि त्यांना म्हटलं, एरवी आमची काय धावपळ होती मराठी सिनेमा चालवताना तुम्हाला माहिती आहे राहुलजी, पण या सिनेमाच्या माग अक्षरशः स्वामी समर्थ उभे आहेत. कारण तुमची धारणा खूप चांगली आहे आणि त्यामुळे हे भरभरून यश येत आहे. दयाबाई पिट्याबाई दोघांना ओळखता तुम्ही, माझ्या सगळ्या सिनेमात असतात. धर्मवीर मध्ये पण होते, अप्रतिम रोल. हा दत्त्या, बरोबर. तर दत्त्या अनेक सिरियल मध्ये पण आहे, तुम्ही त्याला रोज घरी पण पाहतात. या आहेत मनीषाजी, मनीषा चव्हाण. या पण आहेत रफिकच्या आईचा रोल यांनी केलेला आहे सिनेमा. तर ओके, ही अशी आहे आमची टीम. आणि हा पिक्चर जो तुम्हाला बघा भारी ऐकू येतो, खूप ह्याचा साऊंड खूप भारी आहे. त्याची खूप चर्चा आहे सध्या महाराष्ट्रात की बॅकग्राऊंड म्युझिक आणि साऊंड किती भारी झालं. तर ते करणारा हा संकेत धोटकर. माझे सगळे सिनेमे त्यांनी केलेत. मुळशी पॅटर्न पण त्यांनी केलाय, देऊळबंद हंबीरराव पण त्यांनी केलेला आहे. तर चला मंडळी, राहुलजी बोला, तुम्ही बोला. आपण सर्वांनी सर्वप्रथम सर्व कलाकारांसाठी जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे. या ठिकाणी हे सगळं आमचं कोकणी आनंद नगर, जिथे धर्मवीरचं पहिल्या भागाचं शूटिंग झालेलं, हा जो सगळा परिसर आहे, आनंदगी साहेबांचं जे नाव आनंद आहे तर आमच्या नगराचं नाव आनंद आहे. आणि या सगळ्या महिला ज्या आमच्या मध्यमवर्गीयपेक्षाही आपण जे बोलतो स्लम एरिया, पण सगळ्या स्वाभिमानी महिला. आणि माझ्या मनात विचार आला की देऊळबंद जो एक आम्ही पाहिला, देऊळबंद 2 हा त्यांना दाखवणं गरजेचं आहे. कारण शेतकऱ्याची कथा, शेतकऱ्याची व्यथा आणि स्वामींची कथा असं ते सांगड तुम्ही या चित्रपटात घातलेलं आहे. त्यामुळे ते दाखवणं अत्यंत गरजेचं होतं. मोहन जोशी साहेब आले नाहीत, स्वामींची भूमिका आहे. आले होते पण स्वामी सहजा कधी लवकर मला भेटत नाही.
वा वा त्यामुळे वा वा. त्यामुळे ठीक आहे, तुमच्या मनात असेल की त्यांना आपल्याला भेटायचं आहे, पण आपण हा चित्रपट पाहिलाय, थोडा चित्रपट राहिलेला आहे. आणि ज्या आपण सगळे शहरामध्ये राहतो, पण तुमचे नातेवाईक सगळे गावात राहतात, सगळे शेतकरी असतील, तुमचे आजोबा शेतकरी असतील, तुमचे मामा शेतकरी असतील, तुमचे काका शेतकरी असतील, तुमचा चुलत भाऊ शेतकरी असेल, तुमचा चुलता शेतकरी तुमच्या गावी आहे. त्यामुळे त्याची काय व्यथा आहे हे तुमच्या शहरात राहणाऱ्या लोकांनाही कळलं पाहिजे. Correct. यासाठी प्रवीण तरडे साहेबांनी जो सिनेमा केलेला आहे तो मला वाटतं की नुसते कमाई करणारा नाही, तर तुमच्या मनात खोलवर जखम करणारा, वेदना करणारा, आणि तो वेदनेतून तुम्ही तुमच्या काकाला, चुलत्याला, भावाला, आजोबांना मदत करायला धावलं पाहिजे, तरच हा सिनेमा परिपूर्ण होईल असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाहीये. आणि प्रवीण जी यांचं दिग्दर्शन एवढं जबरदस्त असतं की तुम्ही कधी कुठल्या स्वामी समर्थांना पाहिलं नसेल, पण स्नेहल ज्या संगीत तुक्या पायगुडे ज्यांचा रोल आहे, त्यांनी एक दगड मारल्यावर तुमची परिस्थिती काय झाली होती वारळावर, कसं वाटलं देवा? म्हणजे टाळ्या वाजून सुद्धा कसं वाटलं, म्हणजे सगळ्यांच्या अंगावर अक्षरशः त्यावेळी शहारे आले. आणि एवढं जबरदस्त दिग्दर्शन त्यांनी केलेलं आहे. आता पिक्चर एंडला मी काय सांगणार नाही तुम्हाला आणखी काय आहे पुढे. त्यामुळे जेव्हा पिक्चर एंड होतो, नावं दाखवतात, तेव्हा उठू नका, नाही तुम्हाला वाटलं की नावं दाखवतात आपण निघायचं, पण कोणी प्रेक्षक नावं दाखवताना बाहेर निघत नाही, कारण अजून एक शेवट त्याचा खूप वेगळा आहे असं मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. मी तुमचं सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो. नाव वाणी जरी असलं तरी त्यांनी मणीला कधी जवळ केलं नाही. मणी त्यांनी आत्महत्याग्रस्त जे शेतकरी आहेत त्यांच्या पाल्यांसाठी हा सगळा प्रॉफिट त्यांनी देण्याचं मान्य केलं. मला वाटतं की खऱ्या अर्थानं स्वामी त्यांच्या पाठीशी ह्या पुढे उभे राहतील आणि त्यांना निश्चितपणे आशीर्वाद देतील. मी स्वतः महाराष्ट्रात नव्हे भारतात प्रसिद्ध असलेल्या सिद्धिविनायक मंदिराचा मी स्वतः विश्वस्त आहे. आम्ही पण हेच काम करतो. आम्ही आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना शिष्यवृत्ती देतो. वर्षाला 22 कोटी रुपये 24 कोटी रुपये आम्ही मदत देतो, वैद्यकीय मदत वाटत असतो महाराष्ट्रामध्ये. त्यामध्ये कुठला जात पंथ धर्म भेद प्रांत आम्ही कधी पाहत नाही, कारण सबका मालिक एक है, तो हिंदी मधला तर डायलॉग स्वामींचा आहे. बरोबर. त्यामुळे त्याची प्रचिती सगळ्यांना येईल. आणि मी स्वतः सत्कार करणार नाही. ओ ताई, तू मावशी या इकडे या इकडे या, तुम्ही त्यांना बुके द्या. या तुम्ही या ना, तुम्ही या तुम्ही या. सगळ्या महिला, कारण महिलांचा चित्रपट आहे, त्या त्यांना बुके देणार आहे. तुम्ही तुमच्या कारण महिला म्हणजे चित्रपटात मेन लीड कोणाचा आहे? त्यांचा पहिला सत्कार त्यांचा. संगी पायगुडे आवडली ना? त्यानंतर तुमच्या ज्ञानेश्वर महाराजांच्या गळ्याला ज्या झाडाची मुळी समाधी घेतल्यावर लागली होती, त्या अजानू वृक्षाचं फांदीतनं तयार झालेले हे झाड आहे. आणि ते झाड आज पर्यावरण दिनाच्या दिवशी ते मला इथे येऊन देत आहेत, त्याबद्दल धन्यवाद. जरा मंगेशजी, मी तुमच्या ठाण्यात आहे, तुम्ही लाऊडस्पीकर वर फोन लावतोय, तर या सगळ्या महिलांना शुभेच्छा द्या. मंगेश देसाई साहेब आहेत आपले, बोला. नमस्कार नमस्कार. सिनेमा बघितलात का? कसा वाटला? श्री स्वामी समर्थ. ह्या चित्रपटानंतर मला एक मनात असं वाटलं की आपण शहरा भागात राहणारे लोक आहोत. हॉटेलला एक 15-20 जण गेलो, सहज 20,000चं बिल होतं, 25,000चं बिल होतं. पण शेतकरी त्या खतासाठी, त्या बियाण्यासाठी सावकाराकडनं कर्ज काढतो, बँकेतनं कर्ज घेतो, त्याला लाखाचं कर्जही मिळत नाही. शेवटी शेती बुडते, अवेळी पाऊस येतो, अवकाळी पाऊस येतो, बँकेचं कर्ज फेडलं जात नाही, नंतर तो फास त्याच्या गळ्यात जातो. या चित्रपटाच्या निमित्तानं मी एक स्वतःच्या मार्फत मी या वर्षी एक शेतकरी दत्तक घेऊन त्याला 1 लाख रुपये देईल.
वा वा, ऐका, ही खूप मोठी गोष्ट आहे. राहुल लोंढे साहेब खूप धन्यवाद. कारण का सांगतो तुम्हाला, अशा जर एखाद्या प्रचंड अडचणीत असलेल्या शेतकऱ्याला राहुल लोंढे साहेब मदत करणार असतील 1 लाख रुपयाची, तर खरंच सांगतो तो शेतकरी शून्यातनं परत उभा राहील आणि 100% उभा राहील. ओके. स्नेहल तरडेंनी पण त्यांना या सिनेमात संगी पायगुडेला जे मानधन मिळालं होतं 11 लाख रुपये, ती आणि तिचा तर पहिला पिक्चर होता, तर तुम्हाला माहिती आहे तिला तर खरं ते पैशातनं काय काय करायचं स्वप्न असतं आपल्या सगळ्यांचं. पण तिने तिच्या पहिलं मानधन, या सिनेमाचं सगळं मानधन गोशाळा, गोसेवा गोशाळा आणि त्यातनं जे शेतकऱ्यांची मुलांसाठी त्या गोशाळा काम करतात त्या सर्व गोशाळांना तिने ते पैसे देऊन टाकले. सगळ्यांनी काही ना काहीतरी भावनेतनं या सिनेमाकडे पाहिलंय, म्हणून स्वामी समर्थ या सिनेमाला एवढं भरभरून देत आहेत आणि देत राहतील. ओके. आता तुम्हाला फक्त एवढंच सांगत होतं की तुमची इच्छा आहे असेल तर कदाचित तुम्हाला स्वामींचं दर्शन होण्याची शक्यता आहे. ओके. आणि ते म्हणजे पुण्यात पण नाही गेले जास्त, किंवा कुठल्या मुंबईत पण नाही गेले. पहिले ठाणेकर असे आहेत, कारण मोहन जोशी सरांची तब्येत डाऊन होती बरेच दिवस, त्यामुळे त्यांना बाहेर पडता येत नव्हतं. आणि आज नेमकं राहुल लोंढे साहेबांचा शब्द आणि त्या शब्दाला मान देऊन पहिल्यांदा मोहन जोशी सर बाहेर पडले होते. त्यात त्यांना अचानक गाडीत त्रास झाला म्हणून पुन्हा गेले, पण डॉक्टरांकडनं ट्रीटमेंट घेऊन त्यांनी निरोप पाठवला आता इथं की 2 मिनिटं थांबा, मी परत या महिलांना भेटण्यासाठी स्वामी येत आहेत. म्हणून मोहन जोशी सर हे, म्हणून या एवढ्या ऑडिटोरियमला मी नशीबवान महिला म्हणेल, कारण पहिल्यांदा मोहन जोशी सर असे सगळ्यांना भेटतायत. ओके. त्यामुळे लोंढे साहेब, बघितलं तुम्ही काहीतरी चांगली भावना व्यक्त केली, स्वतः ते इथं हजर राहिले. मला बोलण्याची सवय म्हणजे यांनी लिहून दिलेले संवाद बोलायची सवय आहे. असं बोलायला जरा थोडं अवघड जातं. तुमच्या पाठीशी आहेत त्यांचं तेच आहे, पाऊल भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. होय 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 होय. नाही, मी नेहमी म्हणत असते की माझं आता बऱ्याचदा मुलाखतींमधून तो नेहमी कौतुक करत असतो की संसारासाठी मी काही वर्ष ब्रेक घेतला होता, केलं नव्हतं काम, आणि म्हणून मग आता मला हे केलेलं आहे. पण मला हे पण नेहमी सांगावं असं वाटतं या जोडीने की त्यांनी पण त्या गोष्टीची जाणीव ठेवली ना. म्हणजे असं त्यांनी सोडून नाही दिलं की करतीये तर करू देत घरचं काम, असं नाही केलं. त्यांनी पण ती जाणीव ठेवली की माझं पण काहीतरी स्वप्न आहे, ते पूर्ण करायचं आहे, याची जाणीव त्यांनी पण ठेवली. तर त्याचं पण तेवढंच कौतुक केलं पाहिजे खरं तर. जर माझं काम आवडत असेल, सगळं महाराष्ट्र आता कौतुक करतोय, तर त्या कामाच्या मागचं त्याचेच हात आहेत. त्यांनी तेवढी ती दमदार भूमिका लिहिली म्हणून मी ती करू शकले. त्यांनी ते काढून घेतलं माझ्याकडून काम. ॲक्टरला नेहमी असा डिरेक्टर पाहिजे असतो की जो त्याचं पूर्ण कॅलिबर लक्षात घेऊन सगळं बाहेर काढू शकतो त्याची कला. तर असा दिग्दर्शक मला मिळाला, हे माझं भाग्य आहे. आणि म्हणून मी हे सगळं काम करू शकले. मोहन जोशी सरांबरोबर पहिल्यांदा मी करत होते, इतक्या मोठ्या कलाकारासोबत मला काम करायला मिळालं, याचं खूप आनंद वाटतो. आणि एवढं स्वामींनी भरभरून यश दिलं या सिनेमाला, याचं तर मला, मी आधीच्या पण सगळ्या मुलाखतींमध्येही हे सांगितलेलं आहे की मी या कृपेचं काय करू हे मला कळत नाहीये की एवढी कृपा माझ्यावर स्वामींनी कशी काय दाखवली, आणि ती दाखवली तर त्याचं मी काय करू त्या कृपेचं, असं मला सुरुवातीपासून असं जाणवत आहे. आणि एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही सगळ्या जणी महिला आल्या, घरची कामं असतात, मला माहिती आहे, वेळ काढून यावा लागतो. लहान मुलं असतात, शाळा असतात, त्यांच्या आता सुरू होतील, खरेदी असेल शाळेची, डब्यांची घाई असते, नोकरीला जात असतं नवरा, त्याचे डबे करायचे असतात. या सगळ्या याच्यातून तुम्ही वेळ काढून एवढ्या आलेले आहात, त्यासाठी तुमचे पण खूप खूप आभार. आणि हा शो अरेंज केला म्हणून तुमचे पण खूप खूप आभार. थँक्यू. आणि ही तुमच्यासारखीच्या हिनी पण आज सकाळी पोराचा शाळेचा डबा बिबा देऊन त्याला शाळेत पाठवून मगच ती आमच्या बरोबर आली. आता पण रोज पब्लिसिटीला, म्हणजे मी तर कुठेही फिरतो, पण ती पोराचे डबा, त्याचा क्लास, नंतर संध्याकाळ झाली की त्याला 2 रट्टे, हे सगळे कार्यक्रम करून मग ती शूटिंगला यायची.
त्यामुळे तुम्हाला वाटेल काहीतरी नटी म्हणजे वेगळं घडतं, जे तुमचं. आता कसं तुम्हालाही घाई झाली, कधी जाऊन 2 रट्टे घालते, पोरगही वाट बघते, आजचा मार नाही खाल्लेला. त्यामुळे सगळ्यांच्या घरी घरोघरी मातीच्या चुली असतात, त्यामुळं काही वेगळं नाही. ओके, जोरदार टाळ्या. तुम्हाला बघून त्यांचं भान देवभान हरपलेलं आहे. त्यामुळे त्याच्या संत उभे राहिलेत की गेले 1.5-2 तास पडद्यावर पाहिलं आणि आता प्रत्यक्षात तुम्हाला इथे त्यांनी पाहिलंय. पडद्यावर त्यांनी स्वामींचा जो वेश आहे जे परिधान करतात, नंतर जो शेतकऱ्याचा पेहराव आहे हातात काठी, तो पेहराव मला वाटतं की तो पेहराव काढून ठाण्यामध्ये त्याचे शर्ट भेटून आलेले आहेत, ते तुमच्या समोर आलेले आहेत. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवू आपण. कसं वाटलं तुम्हाला? म्हणजे तिथे तुम्हाला जे अनुभूती मिळाली पडद्यावर, आता समोर काय वाटतंय? हा, शब्द निघत नाहीयेत. मग मी बोलण्याऐवजी तुम्हीच एक सुरात एक तालात घोषणा द्यायची स्वामी समर्थ नावाने. 1, 2, 3. स्वामी समर्थ महाराज की मला खूप आनंद झाला, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद देतो. असाच कोणाला बसू द्यावा सर्व कलाकारांवर. धन्यवाद. आणि ऐका, ते दगड खोटं लागलं तर स्वामींच्या बघा कुठं लागलेलं नाही, ते सगळ्या बायका ते वारं दगड का मारलाय म्हटलं नाही, बघा कुठेही जखम नाहीये. अरे क्या बात आहे, बघा क्या बात. आणि राहुल लोंढे साहेबांनी सिद्धिविनायकचे आणि त्यांनी एक शेतकरी कुटुंब दत्तक घेतलं आपल्या सिनेमातून. चला बघा बघा सिनेमा बघा. सर्वप्रथम महाराष्ट्रातील सर्व रसिक प्रेक्षकांचे आभार की तुम्ही आपल्या सगळ्यांच्या देऊळबंद 2 चित्रपटाला एवढा प्रतिसाद देत आहे. आज 60 कोटींच्या टप्प्याच्या जवळपास आपण पोहोचलोय. खूप मोठी गोष्ट आहे. 2 आठवड्यामध्ये 60 कोटीच्या आसपास जाणं मराठी सिनेमासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे, बरोबर की नाही? कारण एक कोटीचा व्यवसाय करताना मराठी सिनेमा धडपडतो आणि आज तुम्ही 60 कोटीपर्यंत नेलं. देऊळबंदला 100 कोटी होईल, जास्त होईल. हे सगळं तुम्ही जे चित्रपटावर प्रेम करताय, हिचा आणि मोहन जोशींचा अभिनय, हेच या चित्रपटाचं मुख्य यश. देऊळबंद 3 देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला प्रेक्षकांना उत्सुकता लागली. देऊळबंद 3 जोरात होणार. अमेरिकेमध्ये त्यांचा लाडका राघव शास्त्री दिसणार आणि एक नवा नास्तिक म्हणजे संगी पायगुडे आणि राघव शास्त्रीपेक्षा एक डेंजर नास्तिक या पार्ट 3 मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. सगळे रडतात तिकडे आणि सगळ्यात महत्वाचं, आज राहुल लोंढे साहेबांनी सिनेमा पाहून स्वतः कुठल्या तरी एका शेतकरी कुटुंबाला स्वतःच्या वतीने 1 लाख रुपये द्यायचं कबूल केलंय. ही खूप मोठी गोष्ट आहे. बी बियाणासाठी बी बियाणासाठी, शेतीसाठी, पोरांच्या शिक्षणासाठी त्यांच्याकडनं त्यांनी 1 लाख रुपयाचं हे केलं. धन्यवाद लोंढे साहेब, धन्यवाद. थँक्यू ठाणेकर. म्हणजे ठाण्यावर माझं विशेष प्रेम आहे. आता माझ्या बायकोकडनं तुम्ही ऐका, तू बोल ग, काय म्हटली ती मगाशी? पुण्यानंतर जर कुठलं शहर मला आवडत असेल तर ते ठाणे आहे. कारण नाही, खरंच मी पुण्यावर फार प्रेम करते. मला पुण्यातून बाहेर जायचं म्हणजे थोडंसं हे होतं, पण ठाण्याचं आणि माझं काय नातं धर्मवीरपासून जे झालेलं आहे तर ते मला खूप आवडतं ठाणे शहर. त्यामुळे आत्ता येतानाच मी म्हटलं वा वा ठाण्यात आलो, छान वाटतंय मला. नाही, ठाणेकर नेहमीच विशेष प्रेम आहे आमच्यावरती. माझे अनेक मित्र जवळचे जिगरी हे ठाण्यामधले आहेत. या सिनेमाचा DI आणि ते व्हीएफएक्स करणारा जो आहे योगेश दीक्षित, तो ठाण्याचा आहे. सचिन नारकर ठाण्याचे आहेत. मंगेश देसाई मुख्य भूमिका, तुकाराम पायगुडे हा ठाण्याचा आहे. त्यामुळे ठाण्यावर आमचं विशेष प्रेम आहे. आमचा केदार गायकवाड ज्यांनी धर्मवीर सिनेमा केला आणि माझे अनेक सिनेमे ज्यांनी केले, तो महेश लिमये म्हणजे महत्त्वाचे DOP सिनेमॅटोग्राफर हे ठाण्याचे आहेत.
त्यामुळे ठाणेकर आमचे एक विशेष प्रेमच आहे ठाण्यावरती. मला अतिशय आनंद होतो की आणि बेसिकली यात महिला प्रमुख आहेत. मिसेस तरडे यांनी भूमिका केली आणि जबाब केली आहे वादच नाही. त्यामुळे महिलांना प्राधान्य द्यायलाच हवं या मताचं मी आहे. आणि शेवटी काय मला खूप आनंद झाला आहे एवढं नक्की. ठाणेकरांनी ज्या पद्धतीनं रिसिव्ह केला पिक्चर अतिशय सुंदर. असाच कृपा प्रत्येक कलाकार होता म्हणजे एवढी माझी इच्छा आहे. धन्यवाद. प्रत्येकाला लागलेली आहे. नाही त्याला वेळ लागेल थोडा. अमेरिकेत जाणं बिणं बरंच प्रॉब्लेम. पण आपणही भेटताय स्वामींच्या रूपात प्रत्येक भाऊक होतोय. हो ते एक मुलगी फार रडत देतात. शांत थँक्यू. हा शो हा फक्त एक एंटरटेनमेंट नाही किंवा मनोरंजन नाही आहे. हा चित्रपट, त्या चित्रपटामधून शेतकऱ्याची व्यथा आणि स्वामींची कथा असं एक परिपूर्ण जे मिश्रण आपल्याला चित्रपटात पाहिजे किंवा महाराष्ट्रामध्ये गेल्या 50 वर्षात 40 वर्षात 30 वर्षात मला आठवतं आहे की 1982 साली महाराष्ट्रात पहिली आत्महत्या बाबासाहेब करपे या शेतकऱ्यांनी केली होती आणि त्यानंतर ही साखळी वाढत राहिलेली आहे. सरकार त्यांच्याप्रती प्रयत्न करतं, पॅकेज देतं, अनुदान देतं, परंतु काही ठिकाणी अजून काहीतरी दुवे असे आहेत की जिथं बोलतो आपण की देवानी येणं आणि सांगणं ते गरजेचं असतं आणि भक्त ते लगेच एक्सेप्ट करतो, ते ऐकतो. त्याला जेवढा सरकारवर विश्वास नसतो तेवढा स्वतःच्या देवावर विश्वास असतो. आणि मला वाटतं की प्रवीण तरडे यांनी हे चित्रण किंवा हा संदेश या चित्रपटाच्या माध्यमातून देणं अत्यंत गरजेचं होतं. आपण शहरात राहणारे व्यक्ती आहोत, पण या शहरात राहणाऱ्या व्यक्तींचे आजोबा, चुलत भाऊ, चुलते, मामा जे नातेवाईक आहेत ते गावात शेतकरी म्हणूनच तिथे त्यांचं उदरनिर्वाह करत असतात. आपण शहरामध्ये राहतो, पण आपला परिवार, आपले नातेवाईक तो शेतकरी आहे, तो कुठल्या यातनेमध्ये आहे, विवंचनेत आहे, त्याला कुठली दुःख आहेत या शहरातल्या लोकांनाही कळली पाहिजेत. म्हणून या शोचं आयोजन केलं आहे. आणि या शोमध्ये आपण पाहिलं की यत्र तत्र सर्वत्र श्री स्वामी समर्थ आहेत आणि स्वामी आपल्या भक्तांना काय संदेश देतात. म्हणजे स्वामी हे अंधश्रद्धेवर विश्वास ठेवत नाहीत, स्वामी चमत्कारावर विश्वास ठेवत नाहीत, तर विज्ञानवादी दृष्टिकोनातून स्वामी आपल्या शेतकरी भक्ताला आयुष्य कसं जगावं, आयुष्यातून कसं पुढे जावं, कसा मार्ग काढावा आणि हिमतीवर कसा आपला संसार फुलवावा हा संदेश या चित्रपटातनं दिलेला आहे. आणि मी स्वतःला नशिबवान समजतो की हा शो आपण आयोजित केला. मगाशी आम्हाला मी प्रवीणजींचे आभार मानेल, स्नेहलजींचे मानेल, दया आहे, पिठे सगळ्यांचे मानेल, पण मनामध्ये एक रुकरुक होती की मला दुपारी कळलं की ज्यांनी खऱ्या अर्थानं स्वामी समर्थ जिवंत केले, ज्यांच्या रूपात आज स्वामींना पाहिलं जातं, ते आदरणीय मोहन जोशी साहेब येणार नाहीत असं सुरुवातीला सांगितलं. परंतु मी माझ्या अनाऊन्समध्ये मी घोषणा केली की स्वामी सहजासहजी लवकर कोणाला भेटत नाही, तुम्ही मनापासून प्रयत्न करा, तुम्हाला भेटेल आणि 10 मिनिटात तुमचा निरोप आला आणि तुम्ही येताय. म्हणजे तिथं असलेल्या महिला भगिनींनी कदाचित प्रार्थना केली असेल, अरे आम्ही ज्यांच्यासाठी आलो तेच कलाकार नाहीत, स्वामी येत का नाहीत, आणि तुमचा फोन आला, तुम्ही येताय. मी तुमचे आदरणीय मोहन जोशी साहेबांचे अर्थात स्वामी समर्थांचेही मनापासून आभार व्यक्त करतो. आणि मी स्वतः आपण शहरामध्ये 10 जण 15 जण जेवायला गेलो हॉटेलमध्ये तर सहज 15-20 हजारचं बिल होतं, हॉटेलचं बिल होतं, वेटरची टीप होते, परंतु तेवढा पैसाही शेतकऱ्याला पुरेसा असतो आपल्या शेतीची बी बियाणं घेण्यासाठी, खत घेण्यासाठी. म्हणून मी व्यक्तिगत माझ्यातर्फे महाराष्ट्रातला एक मी शेतकरी घेईल ज्याला खऱ्या अर्थानं शेतासाठी बियाणं खतांची गरज आहे पण त्याच्याकडे पैसा नाही, त्याला मी सर 1 लाख रुपये माझ्या माध्यमातून ते देणार आहे. आणि त्याची जी विवंचना आहे, मला त्याच्याकडनं रिफंड काही नको, मी बँकवाला नाही, मी सावकार नाही, फक्त मी दिलेल्या दानातनं त्यांनी ते दाणे फुलवावेत आणि त्यातला 1 दाणा फक्त त्यांनी मला दिला तरी मी समाधानी राहील.